गुणधर्म बघितले होते. ते पाण्यात विरघळते, पांढऱ्या रंगाच्या सुईच्या आकाराचे स्फटिक आहे आपण पाहिलं होतं. नंतर कडसर असून वासहीन घटक आहे. उष्णता, आम्ल, अल्कली, सूर्यप्रकाश नाश पावत नाही कशानेच, साठवलं जात नाही आणि झोपेच्या गोळ्या किंवा अन्न पदार्थावरती प्रक्रिया केल्यावरती बिटू नष्ट होते. म्हणजे सल्फा औषधामुळे किंवा दारूमुळं, झोपेच्या गोळ्यांमुळे ते नष्ट होतं. हा त्याच्यानंतर आता कार्य बघितलं होतं आपण काल, की लहान आतडा आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी बिटूची प्रामुख्याने आवश्यकता असते. त्याचप्रमाणे अजून कशासाठी आवश्यकता असते, तर कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांच्या काय होतं, चयापचयाच्या क्रिया सुरळीतपणे चालू असण्यासाठी पण प्रामुख्याने लागतं. त्याच्यानंतर पोषणाची क्रिया होण्यासाठी पण लागतं. यकृत, हृदय, मूत्रपिंड, मेंदूच्या कार्यामध्ये पण मदत करतं. आंतस्रावी ग्रंथी जे काही हार्मोन्स आहेत ते निर्माण होण्यासाठी पण नियासिनची आवश्यकता असते. आणि ट्रिप्टोफेन म्हणून जे काही प्रथिन किंवा नत्राम्ल आहे त्याच्या निर्मितीसाठी B3ची आवश्यकता असते. हे आपण कळायला पाहिलं होतं. तर दैनिक आवश्यकता बघणार आहोत. तर साधारणतः 1000 किलोग्रॅम मागे 6.6 मिलीग्रॅम नियासिनची गरज असते. लक्षात आलं का? साधारणतः 6.6 मिलीग्रॅम म्हणजे आता थोडक्यात लक्षात घे, प्रौढ पुरुषांना 16 मिलीग्रॅम लागतं साधारणतः. स्त्रीला साधारणतः 12 मिलीग्रॅम लागतं. पण जर गरोदर स्त्री किंवा स्तनदा माता असेल तर तिच्यामध्ये 16 मिलीग्रॅमची आवश्यकता असते. म्हणजे पुरुषांना जेवढी गरज असते तेवढीच गरज स्त्रियांना गरोदरपणात किंवा स्तनदा किंवा लॅक्टेशन पिरियड मध्ये जास्त असते, 16 मिलीग्रॅम. आणि प्रौढ पुरुषांना मात्र 16 मिलीग्रॅम असते शक्यता. तर आणि जास्त जर कष्ट असतील, खूप खूप कठीण कष्टाची कामं करत असेल, साधारणतः 21 मिलीग्रॅम इतकी गरज लागते. नंतर जी काही मुलं आहेत 10-12 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंत, त्यांना साधारणतः 15 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते डेली. फक्त ॲडोलसंट पिरियडमध्ये 16 ते 17 वर्षामध्ये 17 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते. आणि जे काही लहान मुलं आहेत, अगदी 0 ते 6 महिने किंवा 6 ते 12 महिने, म्हणजे थोडक्यापासून 0 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत, म्हणजे न्यूबॉर्न बेबी पासून 1 वर्षापर्यंत साधारणतः 710 मायक्रोग्रॅम पर किलो, मायक्रोग्रॅम मिलीग्रॅम मध्ये नाही, 710 मायक्रोग्रॅम पर किलो इतकी आवश्यकता असते. म्हणजे समजा 1 किलो वजन असेल तर 710 मायक्रोग्रॅम, 2 किलो वजन असेल तर 1420 मायक्रोग्रॅम इतकं लागतं, म्हणजे साधारणतः. लक्षात घ्या. तर आता आपण नियासिन कशापासून, आपण ही डेली RD किंवा डेली अलाउन्सेस बघितले की किती गरज आहे आपल्याला. तर आता आपल्याला काय बघणार आहे, की त्याची प्राप्तीची साधनं बघायच्यात, कुठून कुठून मिळतं आपल्याला. तर सगळ्या, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं, सगळ्या विटॅमिन बी ला कोंडा किंवा वरची त्वचेची साल सगळ्या धान्याची, तांदळाची असू दे, गव्हाची असू दे, ज्वारीची असू दे, बाजरीची असू दे, तर सगळ्याच्या वरचे जे काही अनपॉलिश्ड किंवा पॉलिश न केलेले धान्य किंवा जे दळल्यानंतर जो काही कोंडा येतो तो कोंडा फेकून नाही द्यायचा. तर त्या कोंड्यांमध्ये पण सगळ्यात मोठ्या जास्त गव्हाच्या कोंड्यांमध्ये 2.9 मिलीग्रॅम असतं. गव्हाच्या पिठामध्ये, म्हणजे आता हे 100 ग्रॅमचं प्रमाण आहे बरं का, गव्हाच्या कोंड्यामध्ये 2.9 मिलीग्रॅम, गव्हाच्या पिठामध्ये 4.3, तांदळाच्या वरच्या कव्हरामध्ये, तांदळाच्या कोटिंगमध्ये 29.8 मिलीग्रॅम असतं. 100 मिलीग्रॅम जर आपण हातसडीचा तांदूळ घेतला तर त्याच्यामध्ये B3 29.8 किलोग्रॅम असतं. किंवा तांदळाचा कोंडा म्हणू शकतो आपण, तांदूळ नाही प्रॉपर, तांदळाच्या वरची जे साल किंवा पॉलिश करून काढतात त्याच्यामध्ये 29 पॉईंट नुसता कोंडा घेतला तर. तांदळाचे हातसडीचे तांदूळ घेतले, तांदळामध्ये प्रॉपर 4 मिलीग्रॅम इतकं असतं. म्हणजे आणि सगळ्यात जास्त 17.6 यकृत शेळीमध्ये, जे शेळी खातात लोक, त्यांच्या शेळीच्या यकृतामध्ये साधारणतः 17.6 इतकं सापडतं. नंतर भाजलेल्या शेंगण्यामध्ये पण सगळ्यात जास्त असतं, 22.1 मिलीग्रॅम इतकं साधारणतः भाजलेल्या शेंगात असतं. लक्षात आलं का? मग बाकी मूग डाळ, सोयाबीन, वाटाणा, हरभरा, दूध पावडर, जर्दाळू, सीताफळ, सूर्यफूल बी, काजू बी, बदाम, बदामामध्ये पण 100 ग्रॅम बदामामध्ये 4.4 मिलीग्रॅम इतकं असतं. मटकी, तूर डाळ, हे सगळ्यामध्ये साधारणतः 2.9 ते 3.0 मध्ये असतं. म्हणजे बाजरी घ्या, तूर घ्या, तूर डाळ घ्या, मटकी घ्या, मूग डाळ घ्या, ह्याच्यामध्ये साधारणतः 2 ते
2 ते 3च्या मध्ये साधारणतः तेवढं मिलीग्रॅम इतकं असतं. तर आता जर नियासिनचा अभाव झाला तर काय त्रास होतो, तर प्रामुख्याने आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, प्रामुख्याने बिघडतं. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रामुख्याने कमकुवत येते. नंतर मज्जासंस्था, आपली जी काही नर्वस सिस्टीम आहे, तिचं पण काम पूर्णपणे बिघडतं. नंतर काय होतं की जिभेवरती एक प्रकारचं कोटिंग येतं. म्हणजे जिभेवरती काय येतो, थर येतो, एक प्रकारचं कोटिंग येतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने काय होतं, तोंडाची आग होते. स्टोमाटायसिस, सगळ्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मेन महत्वाचं काय की सगळ्या आतील त्वचेचं म्युकसचं वरचं रक्षण करणे. परंतु व्हिटॅमिन बी 3 कमी असेल तरी काय होतं की तोंडाची आगाग व्हायला लागते किंवा तोंडाची तोंड आल्यासारखं होतं. त्याच्यानंतर चिडचिडेपणा वाढतो, म्हणजे मानसिक याच्यामध्ये उदासीनता वाढते, त्वचाविकार वाढतात. आता पचन संस्थेच्या आजारामध्ये प्रामुख्याने अतिसार होतो. म्हणजे जुलाब व्हायला लागतात. नंतर डोकेदुखी, विस्मरण, रक्तक्षय आणि जर खूप अधिक काळ जर आजार राहिला तर पेलेग्राची लक्षणे. आपण जी B2 मध्ये पेलेग्राला बघितलं होतं, B2 पण सिव्हिअर झाला तर पेलेग्रा होतो, तसा हा पेलेग्राचा आजार नियासिनच्या कमतरतेने पण होतो. आता या आजाराचं लक्षण देताना आपल्याला 3D असं नावाने केलेलं आहे. 3D म्हणजे काय की 3D, डायरिया, डर्मॅटायटिस आणि डिमेन्शिया. लक्षात घ्या. या आजाराचं उल्लेख करताना स्वरूप लक्षणाने काय सांगितलेलं की 3D असं लिहिलेलं आहे. 3D म्हणजे काय, तर 3D म्हणजे डायरिया, डायरिया म्हणजे अतिसार, डर्मॅटायटिस म्हणजे त्वचेचा विकार आहे आणि डिमेन्शिया म्हणजे बुद्धिमांद्य किंवा मेंदू संबंधित विकार, किंवा डिमेन्शिया म्हणजे एखादी गोष्ट विसरून जाणे किंवा एखाद्या गोष्टी लक्षात न राहणे, की डिमेन्शिया म्हणतो आपण. बुद्धिमान किंवा मेंदू संबंधित विकार. हा, तर अतिसार किंवा हगवण आपण पहिल्यांदा बघणार आहोत. तर B3च्या अभावाने प्रदीर्घ जर खूप दीर्घकाळ अभाव राहिला तर आपल्याला प्रामुख्यानं अतिसाराची लक्षणे काय होतात, रुग्णांमध्ये दिसून येतात. आणि ग्लॉसायटिस दिसून येतो. ग्लॉसायटिस म्हणजे जीभ आहे तिला आपण ग्लॉसायटिस म्हणतो, म्हणजे जिभेला सूज येते किंवा जिभेला लालसरपणा येतो, आपण त्याला ग्लॉसायटिस म्हणतो. नंतर ही प्रामुख्याने मेन आता अतिसार आणि ग्लॉसायटिस ही पूर्णपणे प्रामुख्याने लक्षणं दिसतात. नंतर तोंडाला आंबटपणा येतो, जिभेचा मऊपणा कमी होऊन जिभेवरती चट्टे यायला लागतात, जीभ सुजते, जेवायला घास गिळायला त्रास होतो, कधी कधी उलट्या होतात, मळमळ पण होते. हम्म आणि कधी कधी शौचावळ्या होते. अतिसारामध्ये रक्त किंवा आव किंवा म्युकस पण पडायला लागतो. लहान आतड्याला पण इजा होते प्रामुख्याने. आणि एकूणच शरीरांतर्गत क्रियावरती काय होतं, प्रामुख्याने परिणाम होतो. म्हणजे अतिसार किंवा आपण त्याला हगवण पण म्हणू शकतो मराठीमध्ये. तर डायरिया हा पहिला आजार दिसतो डी मधला, 3D मधला. नंतर सेकंड आपण काय बघणार आहोत, त्वचारोग म्हणजे डर्मॅटायटिस बघणार आहोत. मग ह्याच्यामध्ये काय होतं की प्रामुख्याने पहिल्यांदा काय होतं की डर्मॅटायटिस दिसतो, म्हणजे काय की त्वचेवरती भेगा पडतात. हं लालसर असे चट्टे पडतात त्वचेवरती, आणि चेहरा किंवा हात किंवा उघडा पाय किंवा ह्याची त्वचा काय होते, प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा प्रामुख्याने काय होते, लाल होते. आणि त्याच्यावरती काय होतं, सगळीकडे लाल लाल चट्टे किंवा आपल्याला काय दिसून येतात, पुरळ आल्यासारखी दिसून येतात. आणि कधी कधी परत ते डाग नंतर काळे पडतात, त्वचेची आग होते, त्वचेला खाज येते, त्वचा खरखरीत होते, सूज, त्वचेला चिरा पडतात, कधी कधी रक्त येऊन परत खपली जमा होते. तर थोडक्यात काय, एखादी होरपळलेली त्वचा कशी असते, तर तसेच पेलेग्रासारखे काही आजार किंवा पेलेग्रासारखं पुढच्या स्थितीमध्ये त्याला पेलेग्रासारखे आजार दिसून येऊ शकतात. जर आपण नियासिनचा योग्य डोस दिला तर हे आजार कमी होतो किंवा त्वचेचा थर रिपेअर होतो. आता डिमेन्शिया, थर्ड आजार, बुद्धिमांद्य किंवा डिमेन्शिया. आता पेलेग्राची तीव्रता जर वाढली तर त्याच्यामध्ये बुद्धिमांद्य जाणवते आपल्याला, की उदाहरणार्थ काय, चिडचिड होतात, अतिचिंता होते, काळजी येते, झोप लागते, झोप येत नाही, खच्चीकरण होते मनाचं, ताण निर्माण होतो, अस्वस्थता असते, बेचैनी असते, एकाग्रता होत नाही, विसराळूपणा जाणवतो, पचनसंस्था किंवा स्नायूसंस्थेवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, कधी कधी पक्षाघाताची पण शक्यता वाढते. हम्म नंतर मूत्राशय किंवा गुदद्वारांच्या मज्जापेशीवरती परिणाम होतो, मलमूत्र विसर्जनाची कधी कधी संवेदनाच नष्ट होते, आणि त्यामुळे काय होतं की
शेवटी रोगाला वेड लागायचे. जर खूप सिव्हिअर प्रमाणात झालं तर रोग पण रोगाला म्हणजे रोगाला वेड पण लागू शकतं. तर त्याच्यामुळे की खूप सिव्हिअर गोष्टींमध्ये ही लक्षणं दिसून येतात. पण तोपर्यंत जर डायग्नोसिस झालं तर आपण नियासिनचा डोस घेऊन या गोष्टी काय करू शकतो, कमी करू. थोडक्यात सगळी मानसिक आणि बौद्धिक लक्षणं एकत्र दिसतात. आत्मविश्वासाचा अभाव, ताण, सगळं खच्चीकरण, एकाग्रता न होणे, पचनसंस्था काम न करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करतात, दिसून येतात. आता आपण हे नियासिनचं बघितलं की बाबा काय काय गोष्टी होतात ते. आता आपल्याला पुढचं विटॅमिन बघायचं की B5 बघायचं, पॅन्टोथेनिक आम्ल. लक्षात घ्या, पॅन्टोथेनिक आम्ल. ताण कमी करण्यासाठी हे पॅन्टोथेनिक आम्ल वापरलं जातं. सगळ्यात महत्वाचं त्याचं कंसामध्ये काय, ताण कमी करण्यासाठी B5चा. प्रत्येक विटॅमिनच्या कंसामध्ये पुढं महत्वाचं सांगते मी आता तुम्हाला. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये रायबोफ्लोविन सौंदर्यासाठी बघितलं होतं. पहिलं B2 मन शांतीसाठी बघितलं होतं. तर नियासिन आपण प्रामुख्याने कशासाठी बघितलं होतं, तर त्वचा विकारांसाठी बघितलं होतं. आणि आता आपण B5 पॅन्टोथेनिक बघतो. तर ह्याचं प्रामुख्याने मेन कारण काय, ताण कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तर हे महत्वाचं जीवनसत्व आहे. पॅन्टोथेनिक आम्ल ब समूहातील सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व आहे. नंतर हे निसर्गामध्ये सर्व पदार्थांमध्ये बऱ्यापैकी आढळतं आणि आपल्या पोटामध्ये, आतड्यामध्ये किंवा आपल्या इंटेस्टाईन मध्ये सुद्धा तयार होतं. मग आता हे कसं नाव तयार झालं, तर पॅन्टोस हा काय आहे, ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय आहे पॅन्टोस, की सगळीकडे पसरलेलं असतं. म्हणजे त्या हे पण सगळीकडे सापडतं आणि पोटात पण तयार होतं, म्हणून त्याचं नाव काय दिलं गेलं, पॅन्टॉस या ग्रीक शब्दावरून. की पॅन्टॉसचा अर्थ काय, सर्वत्र पसरलेला, म्हणून त्याचं नाव पॅन्टोथेनिक आम्ल असं ठेवण्यात आलं. तर 1938 साली विल्यम्स आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी कॅल्शियम क्षाराच्या स्वरूपात प्रथम याला विश्लेषण केलं किंवा त्याला वेगळं करण्यामध्ये यश मिळवलं. आणि 1940 मध्ये कृत्रिमरित्या म्हणजे केमिकल्स वापरून त्याचे हे कसं बनवायचं ह्याची पद्धती पण शोधून. आता तुम्ही लक्षात घ्या, नॅचरली पदार्थापासून विश्लेषण करून आणणारे विटॅमिन्स खूप कमी आहेत. आपण जे खातो ते सगळे रासायनिक संयुगाने बनवलेले असतात फॅक्टरीजमध्ये. तर रासायनिक संघटनाचा परिणाम पण तोच दिसतो. आता थायरॉइडची गोळी आपण थायरॉक्सिन वगैरे जे घेतो हायपोथायरॉइडिझमला, तर ते पण केमिकल पासून बनवलेले असते. ऍक्च्युली नॅचरल गोष्टी ह्या ऍब्झॉर्प्शनला सगळ्यात जास्त मदत करतात. केमिकल गोष्टी पण ऍब्झॉर्ब होतात, पण नॅचरल गोष्टी ह्या नॅचरली अजून चांगलं काम करतात. तर तसं हे बऱ्यापैकी विटॅमिन्स हे आपल्याला काही कंपन्यांचे जे असतात ते नॅचरल स्वरूपात येतात, पण ते मग कॉस्टिंग खूप हाय असतं. केमिकली जे डिराईव्ह केलं असतं त्याची कॉस्टिंग जरा कमी प्रमाणात कमी असते त्यामुळे, आणि सगळ्याला परवडण्यासारखे असतात. आता पॅन्टोथेनिक जे काही आम्ल आपण बघणार आहोत त्याचे गुणधर्म बघायचे आपल्याला पहिल्यांदा. तर आता सगळ्या ह्याच्याप्रमाणे ते पाण्यात विरघळतं. आम्ल, अल्कली आणि कोरड्या उष्णतेने मात्र हे नष्ट होतं. आपण B3ला नष्ट होत नव्हतं, हे मात्र नष्ट होतं. नंतर कसं असतं हे दिसायला, तर घट्ट चिकट तेलाच्या रंगाचं असतं. आणि हे काय होतं की ह्याचे स्फटिक नसतात, हे नॉर्मल तेलासारखं दिसतं. आणि सोडियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम बरोबर मिसळून मात्र ह्याचे स्फटिक तयार होतात. म्हणजे आपल्या जे काही मिनरल्स आहेत आपल्या शरीरामध्ये, सोडियम, कॅल्शियम म्हणा किंवा पोटॅशियम म्हणा किंवा हे, तर त्याच्यामध्ये हे काय करतात, त्याच्यात जर मिसळलं तर मात्र स्फटिक तयार करतात. चवीला कसं आहे, कडसर आहे आणि वासहीन आहे. आणि आतड्यातून शोषलं जातं प्रामुख्याने आणि मूत्राद्वारे बाहेर टाकलं जातं जास्त प्रमाणात झालं तर. आणि विविध घटकांमध्ये, प्रामुख्याने खूप विविध घटकांमध्ये ते सापडतं. आणि शरीरामध्ये जसं विटॅमिन म्हणून काम करतं तसंच एक ठराविक एन्झाईम्स म्हणून पण काय करतं, हे काम करतं. तर आता ह्याचं कार्य काय आहे आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने, तर प्रामुख्याने काय करतं हे, आपल्या जे आतड्यामधले जंतू आहेत, लॅक्टोबॅसिलाई किंवा बल्गॅरकस, तर हे काय करतात, हे आपल्याला चांगले बॅक्टेरिया समजले जातात. हे आपल्या आतड्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे लॅक्टोबॅसिलाई आपण वरून पण खातो, जुलाब व्हायला लागल्यावर तुम्हाला डॉक्टर प्रोबायोटिक्स देतात. तर ते प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर हे लॅक्टोबॅसिलाय असतात. तर हे लॅक्टोबॅसिलायमुळे तुमचं अब्झॉर्प्शन करायची शक्ती वाढते किंवा जुलाब व्हायचे कमी होतात. ताकामध्ये किंवा दह्यामध्ये पण लॅक्टोबॅसिलाई आपल्याला आढळतात.
तर हे लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिस ह्या जीवाणूंची वाढ होण्यासाठी पॅन्टोथेनिक आम्ल काय करतं, प्रामुख्याने उपयोगी पडतं. नंतर मनुष्य प्राण्याच्या वाढीसाठी पण किंवा प्राण्यांच्या वाढीसाठी सुद्धा पॅन्टोथेनिक आम्लाची गरज पडते. नंतर पॅन्टोथेनिक आम्ल काय करतं, की एक कोएन्झाइम म्हणून किंवा सहविकर, इंग्लिशमध्ये कोएन्झाइम म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला सहविकर म्हणतो. तर ते सहविकर कुठल्या सहविकराच्या, तर कोएन्झाइम ए किंवा सहविकर अ च्या निर्मितीसाठी मदत करतं. आणि कर्बोदके व स्निग्ध पदार्थांच्या चयापचयामध्ये पण काय होतं, प्रामुख्याने मदत करतं. तिन्ही विटॅमिन्स आपण जी बघितली पहिल्यापासून ते आतापर्यंत, ती सगळी कर्बोदके स्निग्ध पदार्थाच्या चयापचयासाठी आपल्याला मदत करतात. म्हणजे ते कसं मदत करतं, ते तसंच तसं पायरुव्हिक आम्लापासून प्राणीद्विगुण घडून काय करतं, हिमोग्लोबिनच्या संश्लेषणासाठी, हिमोग्लोबिनचं जे काही संश्लेषण करायचं त्याच्यासाठी पण हे आवश्यक आहे. नंतर शरीरात जे काही विषारी पदार्थ तयार होतात त्याला विरोध करण्याचं काम पण काय करतं, किंवा प्रतिविष तयार करणं किंवा अँटीडोट तयार करण्याचं काम पण B5 करतं. समजा अँटीबायोटिक खाता तुम्ही, अँटीबायोटिक खाल्ल्यास जसे जसे इफेक्ट असतात तसे तसे साईड इफेक्ट पण असतात. तर ह्या साईड इफेक्ट जे काही होतात त्याचे त्या रुग्णाला, तर ते कमी करण्याचं काम सुद्धा काय करतं, हे पॅन्टोथेनिक आम्ल करतं. म्हणजे आपण जे काही अँटीबायोटिक घेतो त्याचे साईड इफेक्ट्स कमी करण्याचं काम कोण करतं, तर पॅन्टोथेनिक आम्ल करतं. तर आता प्रामुख्याने आपल्याला हे किती गरजेचं आहे, समजा आपली दैनंदिन आवश्यकता जर आपण बघितली ह्याची, तर कसं गरजेचं आहे, तर लहान मुलं जी आहेत, 0 पासून 6 महिन्यापर्यंतची बालकं, त्यांना साधारणतः 1.5 ते 2.5 मिलीग्रॅम इतकं डेली लागतं. काय लागतं, B5 लागतं. आपण त्याला पॅन्टोथेनिक आम्ल असं म्हणतो. नंतर 1 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 5 ते 8 मिलीग्रॅम इतकं ते डेली लागतं. नंतर प्रौढ पुरुष किंवा जी काही आहेत स्त्रिया, त्यांना मात्र 10 मिलीग्रॅम लागतं. ॲडोलसंट मधल्या मुलांना पण 13 ते 18 वर्षाच्या मुलांना 10 मिलीग्रॅम लागतं, लक्षात ठेवा. लहान अगदी शिशु 0 ते 6 महिने 1.5 ते 2.5, बालक 1 वर्ष ते 12 वर्ष 5 ते 8 मिलीग्रॅम, ॲडोलसंट पिरियडमध्ये 13 ते 19 वर्ष वयोमध्ये 8 ते 10 मिलीग्रॅम, कारण ते वाढीचा वेग वाढलेला असतो मुलांचा. गरोदर स्त्रिया आणि स्तनदामातामध्ये, गरोदर स्त्रियामध्ये 10 मिलीग्रॅम आणि स्तनदा स्त्रियांमध्ये 15 मिलीग्रॅम इतकी गरज आपली वाढलेली असते. आता पॅन्टोथेनिक आम्ल कशा कशापासून मिळतं, आपण हे डेली अलाउन्सेस बघितले, किती लागणार आहेत, काय लागणार आहेत. आता हे आपल्याला कशा कशातून मिळतं, तर प्रामुख्याने सर्व प्रकारच्या धान्यातून मिळतं, कडधान्यातून मिळतं, तेलबिया, सगळ्या तेलबियातून मिळतं, अंडी, मांस, मासे, दूध, सुकामेवा आणि भाज्या आणि फळांमध्ये पण मिळतं, पण थोडं कमी प्रमाणात असतं. धान्य, कडधान्य, तेलबिया, अंड, मांस आणि दूध, सुकामेवा ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि फळात आणि पालेभाज्यामध्ये पण असतं, परंतु कमी प्रमाणात असतं. तर आता गव्हाच्या पिठामध्ये किती असतं, तर 100 ग्रॅम जर गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये 1.1 ग्रॅम इतकं, मिलीग्रॅम 1.1 मिलीग्रॅम इतकं पॅन्टोथेनिक आम्ल असतं. वाटाण्यामध्ये 100 ग्रॅम वाटाण्यामध्ये 2 मिलीग्रॅम. नंतर तुम्ही जो सोयाबीनचं पीठ घेतलं, सोयाबीन माहिती आहे तुम्हाला कसं असतं ते, तर सोयाबीनचं जर पीठ घेतलं, सोयाबीन भाजलं आणि त्याचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम पिठामध्ये 2 मिलीग्रॅम इतकं पेंटाथॉनिक आम्ल असतं. काजूमध्ये 1.3 मिलीग्रॅम, 100 मिलीग्रॅम. शेंगदाण्यामध्ये सगळ्यात जास्त असतं, 100 मिलीग्रॅम शेंगदाण्यामध्ये 2.8 मिलीग्रॅम असतं. सूर्यफुलाच्या बियामध्ये मात्र 1.4 मिलीग्रॅम आणि आपण जे दूध पितो त्या दुधामध्ये मात्र 0.3 ते 0.4 मिलीग्रॅम, म्हणजे 100 मिलीग्रॅम जर दूध घेतलं तर त्याच्यामध्ये साधारणतः 0.3 ते 0.4 मिलीग्रॅम इतकंच आपल्याला दिसून येतं. आता जर हे पॅन्टोथेनिक आम्ल आपल्या शरीरामध्ये अभाव निर्माण झाला, शक्यता खूप कमी असते, पण समजा सहसा नाही होत, कारण सगळ्या अन्नपदार्थामध्ये थोड्या का प्रमाणात सापडतं, त्याच्यामुळे त्याची विशिष्ट जी काही गरज आहे ती भरून निघते. परंतु जर समजा तरी पण कमतरता निर्माण झाली तर प्रामुख्याने याच्यामध्ये काय होतं,
तर साधारणतः मळमळ होते आपल्याला, उचमळल्यासारखं वाटतं, उलट्या यायला लागतात. हातापायामध्ये कंपन जाणवतं, असं ट्रेमर आल्यासारखे, थरथर झाल्यासारखे जाणवते. परत भूक कमी लागते, अपचन होतं, निरुत्साहीपणा येतो सगळ्यांमध्ये. हा, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. नंतर शरीराच्या पाण्याचे असंतुलन होते, शरीरातील जे काही पाणी आहे त्याचं पण असंतुलन होतं. आणि संधिवात किंवा आपल्या ग्लँड सुजणे किंवा ग्रंथी सुजण्याचं प्रमाण पण वाढतं. तर हे पेंटाटोनिक आम्ल किंवा B5 डिफिशियन्सीचे काय आहेत, ही लक्षणं आहेत. लक्षात आलं का? मळमळ, उलट्या, कंपन, भूक न लागणे, अपचन, निरुत्साहीपणा, रोगप्रतिकारक शक्ती कमी, रक्तदाब कमी आणि संधिवात आणि ग्रंथी सुजणे यासारखे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळी लक्षणे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. हे आपण आता बघितलं. B3 बघितलं. नंतर B5 बघितलं आपण, पेंटाटोनिक आम्ल कशापासून बनतं, का नाव पडलं, पॅटोस म्हणजे ग्रीक शब्द आहे, किंवा ह्याचे गुणधर्म काय आहेत, ह्याची लक्षणं काय आहेत, हा, आणि ह्याचं कार्य काय. आपण या 4-5 गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पाहिल्या. आता आपण पुढचं विटॅमिन बघणार आहोत, विटॅमिन ब मधलं. तर पायरिडॉक्सिन, B6. आता आपण कुठले कुठले बघितले? B1 बघितलं, B2 बघितलं, B3 बघितलं, B5 बघितलं, आणि आता B6 बघतोय. तर ते कुठलं आहे? पायरिडॉक्सिन म्हणतो आपण याला, B6 ला. आता हे कसलं आहे? बहुगणी जीवनसत्व आहे, कंसात लिहा. कसलं जीवनसत्व आहे? तर बहुगणी जीवनसत्व आहे. तर हे काय दिसतं आपल्याला, की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे विटॅमिन B6 हे सगळ्या त्वचा रोगांना बरं करणारा घटक आहे. तर जे काही 1939 साली हॅरिस आणि फोकर ह्या शास्त्रज्ञांनी हे पहिल्यांदा कृत्रिमरित्या बनवलं. लक्षात ठेवा, 1939 साली हॅरिस आणि फोकर जे शास्त्रशोधक आहेत त्यांनी ह्याला पहिल्यांदा प्रामुख्याने कृत्रिमरित्या बनवलं. आता ह्याचे गुणधर्म काय आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा पाण्यामध्ये पण विरघळतं, अल्कोहोलमध्ये पण विरघळतं. ह्याचा रंग कसा आहे? पांढरा आहे. नंतर कसं दिसतं हे? कडू आहे चवीला, आणि वासहीन आहे, आणि स्फटिक रूप आहे. उन्हामध्ये काय होतं? प्रामुख्याने लवकर नाश पावतं. क्षार किंवा तीव्र प्रकाशामध्ये याचा हळूहळू काय होतो? ऱ्हास होतो. आता B6 पण 3 रूपामध्ये आढळतं. लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या 3 रूपामध्ये आढळतं? पायरिडॉक्सिन, पायरिडॉक्झल आणि पायरिडॉक्झामाइन. ह्या 3 स्वरूपात आढळतं. कुठल्या कुठल्या? पायरिडॉक्सिन, पायरिडॉक्झॉल आणि पायरिडॉक्झामाइन. ह्या 3 रूपामध्ये आपल्याला काय आढळतं? B6. कुठले कुठले? पायरिडॉक्सिन, पायरिडॉक्झॉल आणि पायरिडॉक्झामाइन. या 3 वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय दिसतं? विटॅमिन B6 आढळतं. तर आता पायरिडॉक्सिनची कार्य काय आहेत? तर प्रतिबे, कर्बोदके आणि स्निग्धे यांच्या पचनासाठी किंवा सहविकाराच्या स्वरूपात किंवा कोएन्झाइम म्हणून काय करतं? B6 मदत करतं. एक प्रकारे ते विटॅमिन आहे आणि ते कोएन्झाइम किंवा सहविकर म्हणून पण काय करतं? प्रामुख्याने मदत करतं. नंतर अजून कशासाठी उपयोग होतो? तर जी काही प्रथिने आहेत, तर त्या प्रथिनांमधील नत्राम्ल किंवा कार्बन डायऑक्साईड वेगळं करण्याचं काम पण काय करतं? हे B6 करतं. जी काय प्रथिनामधील जी नत्राम्ल किंवा आपण अमिनो ऍसिड्स म्हणतो त्याच्यामधले कार्बन डायऑक्साईड वेगळं करण्याचं कार्य कोण करतं? तर B6 करतं. नंतर ट्रिप्टोफॅन नावाचं जे काही आम्ल आहे किंवा नत्राम्ल आहे त्याचं रूपांतर नियासिन मध्ये होण्यासाठी B6 ची गरज असते, की त्याचं रूपांतर B3 मध्ये करतं हे. तर त्यासाठी कशाची गरज असते? B3 म्हणजे नियासिन मध्ये. तर त्याला B6 ची गरज असते, विटॅमिन B6 ची गरज. यकृत किंवा स्नायूमधील ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी पण पायरिडॉक्सिल काय करतं? फॉस्फरसच्या रूपामध्ये विकराचं कार्य करतं. विकर म्हणजे एन्झाईम किंवा त्याचं हे याच्यामध्ये मदत करतं. नंतर थ्रिओनाइन, सिरिन आणि ह्युमोसिरिन या नत्राम्लाच्या विश्लेषणासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर आवश्यक विकर काय असतं? पॅराडॉक्सिन पासून तयार होतात. म्हणजे जी काही ही नत्राम्ल आहेत, थ्रिओनिन, सिरिन आणि होमोसिरिन,
तर ह्यांचं विश्लेषणासाठी किंवा ह्यांच्या विघटनासाठी जे काही विकर्स लागतात त्या विकरची तयारी किंवा त्या विकरला तयार करण्याची तयारी कोणाकडे असते? पॉलिटॉक्सिन पण असते. त्या विकर तयार करून ते विकर काय करतात? ह्या तिघांना अनालिसिस करतात किंवा त्यांचं विश्लेषण करतात. लाल रक्तकण म्हणजे कुठले? तर आरबीसी. त्याच्या प्रक्रियेवरती पण नियंत्रण कोण ठेवतं? तर B6 ठेवतं. इव्हन शरीराची वाढ व मज्जातंतूच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला B6 खूप मोठ्या प्रमाणात, त्याला बहुगुणी म्हटलंय कारण त्याच्यामुळे अनेक फायदे आहेत. म्हणून त्याला बहुगुणी जीवनसत्व म्हटलंय, की एखाद्या गोष्टीपासून जर मल्टिपल गोष्टी आपल्याला उपयोगा पडत असतील एका गोष्टीचे, तर नारळाचं झाड घेतलं तर नारळाच्या झाडाच्या सगळ्या भागांचा कुठं ना कुठंतरी वापर होतो. तसंच ह्या पायरिडॉक्सिनचा सगळ्या ठिकाणी कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी स्वरूपामध्ये आपल्याला वापर होतो. म्हणून त्याला बहुगुणी जीवनसत्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात प्रथिने, कर्बोदके स्निग्ध पचनासाठी किंवा सहविकर म्हणून पण ते एन्झाईमच्या रूपात काम करतं. प्रथिनातील नत्राम्ल किंवा कार्बन डायऑक्साईड वेगळा करण्यासाठी ट्रिप्टोफॅनचं रूपांतर नियासिनमध्ये करताना B6 ची गरज असते. यकृत व स्नायूमधील ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी सुद्धा पायरिडॉक्सिनची गरज असते. नंतर थ्रिओनिन, सिरिन, होमिसिरिन या नत्राम्लामध्ये विश्लेषण करण्यासाठी जे काही एन्झाईम्स लागतात त्या एन्झाईम्सला तयार करण्याचं काम कोणाकडे असतं? पायरिडॉक्सिनकडे असतं. आरबीसीच्या निर्मितीचं किंवा नियंत्रणाचं काम पण B6 कडे असतं. आणि शरीराची वाढ आणि मज्जासंस्थेच्या स्वास्थ्याचं काम पण कोणाकडे असतं? B6 कडे असतं. हे आपल्या लक्षात आलं का एवढ्या गोष्टी? यात काय अडचण नाहीये ना? नाही मॅडम, नाही. हा. तर आता आपल्याला दैनिक आवश्यकता बघायची. हे रोजच्या रोज रिवाइज करा बरं का, कारण हे लक्षात ठेवावं लागणार आहे. नाहीतर मग कन्फ्युजन होतं, ह्याचं त्याला आणि त्याचं त्याला कन्फ्युजन होतं. त्यामुळे हे मॅडम, ते रोजच्या रोज रिवाइज याच्या करा. नोट्स वगैरे तुम्ही पाठवाल का? म्हणजे पाठवते नोट्स पण पाठवते. आणि तुम्ही जे काही आहे ते किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स असतील तर हे परत रिवाइज पण करा रेकॉर्डेड लेक्चर थ्रू. मी नोट्स पण हो. पाठवतेच. नंतर ओके. आता आपल्याला पुढचं दैनिक गरज बघायची की डेली रिकमेंडेड अलाउन्सेस किती आहेत त्याचे. तर साधारणतः 0 ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला किती लागतं हे 0.1 मिलीग्रॅम, म्हणजे जे काही न्यूबॉर्न बेबी आहेत जन्मल्यापासून ते 6 महिन्यापर्यंत. नंतर 7 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत 0.4 मिलीग्रॅम लागतं. नंतर 9 वर्षापर्यंत, 1 वर्षापासून 9 वर्षापर्यंत 0.9 मिलीग्रॅम लागतं. नंतर 10 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत 2.0 मिलीग्रॅम इतकं लागतं. 10 वर्षापासून 18 वर्षामध्ये मुलं आणि मुली दोघांना पण 2 मिलीग्रॅम इतकं लागतं. प्रौढ स्त्रिया आणि पुरुषांना पण 2 मिलीग्रॅमच लागतं. आणि गरोदर स्त्री किंवा स्तनदा माता असेल तर त्यांना मात्र 2.5 मिलीग्रॅम, 2.5 मिलीग्रॅम इतकी गरज असते पायरिडॉक्सिनची, हे लक्षात घ्या. आता हे कशा कशात मिळणार आहे आपल्याला? तर सगळे सालीसाहित जी काही धान्य आहेत त्या सगळ्या धान्यांमध्ये, तेलबियांमध्ये, अंड्यामध्ये, दुधामध्ये, अक्रोडमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात असतं. आणि शिजवलेल्या भाज्यांपेक्षा कच्च्या भाज्यांमध्ये B6 प्रमाण काय असतं? सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोगाला पडतं. तर हे साधारणतः लक्षात घ्या की कडधान्यामध्ये किती प्रमाणात असेल, की तांदळाचा कोंडा जर आपण घेतला तर 100 मिलीग्राम तांदळाच्या कोंड्यामध्ये हे 0.6 ते 0.8 असतं. गव्हाचे कोंब आहेत, जे तृणांकुर आपण उगवतो, गहू जर लावला तर त्याचा जो काही कोंब आहे त्याच्यामध्ये 0.8 ते 1.4 मिलीग्राम त्याचा रस पितात लय लोक. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तृणांकुराचा रस मिक्सरमधनं काढून पितात. तर त्या गव्हाच्या कोंबामध्ये 0.8 ते 1.4 मिलीग्रॅम इतकं असतं. नंतर तांदळाच्या कोंड्यांमध्ये पण 0.6 ते 0.8 मिलीग्रॅम इतकं असतं. संपूर्ण दूध जे काही आहे स्निग्धविरहित फॅट कमी केलेलं दूध जे असतं त्याच्यामध्ये 0.5 ते 0.8 मिलीग्रॅम इतकं असतं. अंड्यामध्ये 0.5 मिलीग्रॅम ते 1 मिलीग्रॅम 100 ग्रॅम अंड्यामध्ये असतं. हे आपण काय बघितलं? B6 बघितलं. तर B6 चे अभाव काय आहे? B6 जर आपण घेतलं नाही किंवा आपल्याला जर डिफिशियन्सी झाली तर आपल्याला काय काय आजार होतात? तर प्रामुख्याने
पायरिडॉक्सिनचा अभाव जर निर्माण झाला, शक्यतो होतच नाही, पण जर समजा चुकून झाला तर त्याचे परिणाम पहिल्यांदा आपल्याला त्वचेवरती आढळून येतात. मग त्वचेमध्ये काय आढळून येतं तर तुम्हाला पहिल्यांदा प्रामुख्याने की त्वचेतला तेलकटपणा किंवा मॉइश्चरायझेशन कमी होतं, त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे काय होते, त्वचेला भेगा पडतात. नंतर डोळ्यावरती, नाकावरती, कुठं पण ओठाच्या कोपऱ्यावरती इतकी ड्राय स्किन झालेली असते की सगळीकडे स्किन काय होते, तडकायला लागते. कारण त्याच्यामध्ये काय होतं, प्रामुख्याने B6चा अभाव असतो. तोंडाला एक प्रकारचा घाणेरडा वास येतो. B6ची जर डेफिशियन्सी झाली तर तोंडाला एक प्रकारचा घाणेरडा वास येतो. नंतर मानसिक निरुत्साही असतात, उदासीनता असते, चिडचिड होते. हा नंतर काय होतं, रक्तक्षय होतो, रक्ताचा क्षय पण होतो, निद्रानाश होतो. हा अर्धशिशी होते, मायग्रेनचा त्रास पण होतो आणि कधी कधी अकाली वार्धक्यासारखी लक्षणे दिसायला लागतात. अकाली वार्धक्य, त्वचा खराब झाली की तुमचं वय जास्त दिसतं, तर अकाली वार्धक्य असल्यासारखी लक्षणे काय होतात, दिसून येतात. काय काय दिसलं आपण बघितलं ना, प्रामुख्याने त्वचेवरती म्हणजे त्वचा कोरडी होते, मग त्वचेला भेगा पडणे, त्यातून रक्त येणे, तोंडातून घाण वास येणे, ओठाच्या कडेला चिरा पडणे, पायाला चिरा पडणे किंवा जिभेवरती पण चट्टे येणे, अशा गोष्टी, मळमळ होणे, उलट्या होणे, गरगरणे, उदासीनता, निरुत्साहीपणा, चिडचिडेपणा, रक्तक्षय, निद्रानाश आणि अर्धशिशी व अकाली वार्धक्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला किंवा लक्षणे काय होतात, प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. आपण आता बघितलं B1 बघितलं, B1 बघितलं, B2 बघितलं, B3 बघितलं, B5 बघितलं, B6 बघितलं. आलं का लक्षात? आपण B1 पासून B6 पर्यंत आलो. हा तर B1 मध्ये पहिल्यांदा आपण थायमिन बघितलं, B2 म्हणजे रायबोफ्लोविन, B3 म्हणजे नियासिन, B5 म्हणजे पेंटाथॉनिक आम्ल आणि B6 म्हणजे आपण आता जे बघितलं ते पायरिडॉक्सिन बघितलं. पायरिडॉक्सिन पण 3 स्वरूपात असलं बघितलं तुम्ही, पॅरिडॉक्सिन, पॅरिडॉक्साइन, पॅराडॉक्झामाइन, या 3 रूपामध्ये आढळतं. आणि त्याचे आपण अभाव पण बघितले बऱ्यापैकी. अभाव B5 आणि B6 चे बऱ्यापैकी सेमच आहेत. आता आपण पुढचं बघतोय B8, बायोटिन. लक्षात घ्या, बायोटिन, ज्यांना हेअर लॉस व्हायला लागतो त्यांना बायोटिनच्या गोळ्या देतात बऱ्यापैकी. तर बायोटिन हे काय करतं प्रामुख्याने, तर त्याचं कंसात लिहून घ्या, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, प्रामुख्याने जे कार्य आहे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. तर हे काय आहे, B8 समूहातील काय आहे, प्रामुख्याने काय आहे, सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व आहे हे पण. नंतर ह्याचा शोध कधी लागला, 1924 साली बायोटिनचा शोध लागला. 1924 मध्ये बायोटिनचा शोध लागला म्हणजे, आणि 1927 मध्ये काय झालं की त्यांनी काय सांगितलं की बोआस म्हणून एक जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी काय सिद्ध केलं की जर अंड्यातील पांढरा बलक खायला दिला लोकांना तर काय होतं, केस गळण्याचं प्रमाण थांबतं. म्हणजे उंदरामधील त्वचारोग, केस गळणे किंवा स्नायूचे अनियंत्रण ही जी काही लक्षणे आहेत, तर त्या अंड्यातील जर पांढरा बलक खायला दिला उंदराला तर ते काय, सगळे प्रयोग उंदरावरती, प्राण्यांच्या वरती होतात पहिल्यांदा आणि मग नंतर ते हळूहळू मनुष्यावरती करतात. पण आधी प्राण्यांच्या मध्ये करून बघतात, कारण त्याचे जर साईड इफेक्ट झाले तर प्राण्यांना तेवढं काही हे करत नाहीत. म्हणजे त्यामुळं कसं केलं जातं की पहिल्यांदा उंदरावरती केलं, त्यामुळे त्याचे त्वचारोग किंवा केस गळण्याचं प्रमाण कमी होतं, हे लक्षात आलं बावसला. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की मग पुढे जाऊन 1931 साली जिऑगी या शास्त्रज्ञांनी काय केलं, प्रामुख्याने त्यांनी काय केलं की H हे नाव दिलं ह्याला पहिल्यांदा, आणि त्याचं मग परत पुढे जाऊन त्याला बायोटिन असं नाव देण्यात आलं, कारण हा घटक त्यांना वेगळं करण्यामध्ये यश मिळालं आणि त्या घटकाला पुढे जाऊन त्यांनी बायोटिन असं नाव दिलं. मग आता गुणधर्म काय आहे की थंड पाण्यापेक्षा हे विरघळतं पाण्यामध्ये, पण थंड पाण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये फास्ट विरघळतं किंवा लवकर विरघळतं. स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळत नाही अजिबात पण. अल्कोहोलमध्ये थोड्या प्रमाणात विरघळतं.
नंतर तुम्ही जर समजा सल्फाची औषधं घेतली, इस्ट्रोजिन किंवा अन्नपदार्थ ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रक्रिया केल्या तर बायोटीन नष्ट होतं. आणि प्राणी द्विभवनाने पण बायोटीन काय होतं, नष्ट होतं. हे त्याचे काय आहेत, गुणधर्म आहेत. हे गुणधर्म माहीत पाहिजेत, कारण नाहीतर मग आपण खूप मोठ्या प्रमाणात पदार्थ शिजवला तर त्यातले विटामिन निघून जाणार. पदार्थ शिजवताना खूप जास्त प्रमाणात अति शिजवू नये. पदार्थ शिजवताना झाकून शिजवावा. मग त्याच्यामधील विटॅमिन्स पदार्थ किंवा इंटॅक्ट राहायची शक्यता प्रमाणामध्ये वाढते. आता बायोटीनची कार्य काय आहेत प्रामुख्याने, तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कार्यान्वित होण्यासाठी बायोटीनची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. त्वचा म्हणा, मज्जसंस्था म्हणा, मांसपेशीचे कार्य सुरळीत होण्यासाठी बायोटीनची आवश्यकता असते. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्या पचनासाठी म्हणून पण मदत करते. नंतर शरीरामध्ये एन्झाईम म्हणून पण बायोटीन काय करतं, कार्य करतं. केसांची वाढ होण्यासाठी आणि केस निरोगी राहण्यासाठी पण बायोटीनची खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय असते, आवश्यकता असते. गर्भावस्था किंवा दुग्धसर्जन काळांमध्ये पण बायोटीनची आवश्यकता जास्त वाढते. परत आपल्याला माहिती आहे की कार्य काय काय करतं, परंतु आता दैनिक आपली आवश्यकता किंवा रिकमेंडेड अलाउन्सेस किती आहेत किंवा डेली आपण किती घेतलं पाहिजे, तर आपण समजा साधारणतः 6 महिन्यापर्यंत, जे काही जन्मलेल्या बाळापासून 6 महिन्यापर्यंत 35 मायक्रोग्रॅम इतकं बायोटीन लागतं, लक्षात घ्या. जे काही विकसनशील देश आहेत भारत देशासारखे, त्यांच्यामध्ये साधारणतः 50 ते 60 मायक्रोग्रॅम बायोटीन शक्यतो असतं. तर लक्षात घ्या, शक्यतो नाही कमी पडत, परंतु कमी पडू शकतं. 0 ते 6 महिन्याच्या बाळापर्यंत आपल्याला 35 लागतं. नंतर 7 महिने ते 12 महिने म्हणजे वर्षापर्यंत आपल्याला 50 मायक्रोग्रॅम इतकं लागतं. नंतर साधारणतः 1 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आपल्याला साधारणतः 120 मिलीग्रॅम इतकं लागतं, 120 मायक्रोग्रॅम इतकं काय लागतं, आपल्याला बायोटीन लागतं. नंतर 11 ते 18 वर्षाच्या मुलांमध्ये 150 मायक्रोग्रॅम ते 200 मायक्रोग्रॅम इतकं बायोटीन लागतं 11 ते 18 वर्षाच्या मुलांमध्ये. आणि प्रौढ स्त्रिया किंवा पुरुषांमध्ये आपल्याला 100 ते 200 मायक्रोग्रॅम आणि गर्भास्त्री किंवा स्तनदा आपल्याला 250 मायक्रोग्रॅम. लक्षात आलं का? 6 महिन्यापर्यंत 35, 7 महिने ते 1 वर्षापर्यंत 50, 1 वर्षापासून ते साधारणतः 10 वर्षापर्यंत 85 मिलीग्रॅम. नंतर 120 मिलीग्रॅम, 120 मायक्रोग्रॅम, मिलीग्रॅम नाही, 120 मायक्रोग्रॅम. 11 ते 18 वर्षापर्यंत आपल्याला साधारणतः 150 ते 200 मायक्रोग्रॅम. स्त्री किंवा पुरुषांमध्ये पण 100 ते 200 मायक्रोग्रॅम आणि गर्भावस्था किंवा स्तनदा मातामध्ये आपल्याला 250 मायक्रोग्रॅम इतकी डेली गरज असते. आता कशा कशातून मिळवायचं आपल्याला, आता सांगितलं अंड्याच्या मधल्या भागामध्ये असतं, म्हणजे अंड्यातून तर मिळणार आहे. नंतर खमीर, तेलबिया, धान्य, मांस, मासे, अंडी, दूध आणि थोड्या प्रमाणात भाज्यातून पण काय होतं, बायोटीन मिळतं. आता साधारणतः सगळ्यात जास्त कशामध्ये असतं, तर 100 ते 200 ग्रॅम हे जे काही वाळलेलं खमीर म्हणतो आपण, त्या खमीरमध्ये हे प्रामुख्याने 100 ते 200 मायक्रोग्रॅम इतकं बायोटीन असतं. ते म्हणजे काय मॅडम? त्याच्यानंतर खमीर म्हणजे खमीर काय म्हणजे मॅडम? खमीर म्हणजे आपण एक फर्मेंटेशन साठी किंवा ह्याच्यासाठी आपण जो हे घेतो, किंवा पनीर पण म्हणू शकता. म्हणजे खमीर पनीर नाही म्हणताय डायरेक्ट, पण एक फर्मेंटेड प्रकार करण्यासाठी जे काही वापरलं जातं, खमीरीकरण करतो आपण किंवा फर्मेंटेशन करतो, त्या सगळ्या फर्मेंटेड प्रकारामध्ये इस्ट तयार होतं. तर त्या इस्टमध्ये किंवा ते वेगळे बनवतात, ब्रेड बनवताना ते इस्ट वापरतात. तर त्याच्यामध्ये ते साधारणतः 100 ते 200 मायक्रोग्रॅम. मग ते आपण इस्ट वेगवेगळं, किंवा आता ते कसला तरी ब्रेड आलाय बघा, सोरोवा ब्रेड कसं, त्याच्यामध्ये काय करतात, ते 2 दिवस गव्हाचं पीठ आधी पाण्यामध्ये भिजवून 1 दिवस ठेवतात. मग ते फर्मेंट होतात. त्याच फर्मेंटेडचं गव्हाच्या कणकेमध्ये ते लावतात इस्ट सारखं. आपण कसं इस्ट घालतो तसं हे करायला, तर ते फुगतं पीठ, असं फर्मेंटेड होतं. त्याला खमीरीकरण प्रक्रिया म्हणतो. खमीरीकरण म्हणजेच
फर्मेंटेशनची प्रक्रिया म्हणतो आपण. तर त्याच्यात फर्मेंटेड सगळ्या फूडमध्ये किंवा त्या प्रॉपर खमीरमध्ये 100 ग्रॅम जर खमीर घेतलं तर त्याच्यामध्ये साधारणतः 100 ते 200 ग्रॅम इतकं आढळून येतं आपल्याला. किंवा मग फर्मेंटेड पदार्थ खाल्ले तरी त्याच्यामध्ये दिसणार. गव्हाचे कोंब जे तृणांकुर आपण रस पितात लोक, तर त्याच्यामध्ये सुद्धा 100 ग्रॅम रसामध्ये 100 ग्रॅम गव्हाच्या कोंबामध्ये 55 ते 60 मायक्रोग्रॅम इतकं बायोटिन असतं. शेंगदाण्यामध्ये 35 ते 40 मायक्रोग्रॅम असतं. आपण जे शेंगदाण्याचं खातो, लाडू करतो, कूट बनवतो, तर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मध्ये 35 ते 40 मायक्रोग्रॅम असतं. सोयाबीन मध्ये 45 ते 55 मायक्रोग्रॅम इतकं असतं. आणि कडधान्य जी मूग, मटकी, राजमा, छोले, चवळी, हरभरा आपण जे खातो त्याच्यामध्ये 100 च्यामध्ये 12 ते 18 मायक्रोग्रॅम इतकं असतं. तर आणि अंड्यामध्ये पण सगळ्यात मोठ्या प्रमाणात 20 ते 22, सगळ्यात जास्त वाळलेलं खमीर, मग गव्हाचे कोंब, त्याच्यानंतर शेंगदाणे किंवा नॉनव्हेज मध्ये पण असतं. आणि अंड्यामध्ये पण किती असतं, साधारणतः 100 ग्रॅम अंड्यामध्ये 20 ते 22 मायक्रोग्रॅम इतकं ते असतं. आता बायोटीन जर आपल्याला कमी पडलं किंवा अभाव झाला तर काय होतं, तर त्याचा अभ्यास कुणी केला, तर 1942 मध्ये कुणी केला अभ्यास, तर सिडेन आणि स्ट्रिकर ह्या शास्त्रज्ञांनी सिडेन आणि स्टिकर ह्या शास्त्रज्ञांनी काय केला, प्रामुख्याने अभ्यास केला की समजा बायोटीनचा अभाव झाला तर त्याची काय काय लक्षणं दिसून येतात. तर प्रामुख्याने त्वचा जी आहे आपल्या त्वचेवरती चौकोनी भेगा पडतात. आणि हळूहळू त्या वाढून मान, हात, जर कमी तेवढ्यात लक्षात नाही आलं किंवा समजा अजून डेफिशियन्सी झाली तर मान, हात, पाठ ह्या सगळ्या ठिकाणी पायामध्ये सुद्धा त्वचा काय होते, उकलते किंवा भेगा पडतात. नंतर सगळीकडे पिना टोचल्यासारख्या वेदना होतात. आपल्याला काहीतरी टोचतंय अशी प्रत्येक ठिकाणी काय होते, वेदना होते. नंतर स्नायू आपले काय होतात, कमकुवत होतात किंवा दुर्बल होतात. आणि डोक्यामध्ये कोंडा निर्माण होतो, हेअर लॉस होतो किंवा हेअर केस गळतात. त्याच्याप्रमाणे भूक मंदावते, हालचाल शिथिल होते, रक्तक्षय जाणवतो, थकवा येतो, मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. यासारखी अनेक लक्षणे काय होतात आपल्याला प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आढळून येतात. आलं का लक्षात काय काय दिसतंय, तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने स्नायू दुर्बल होणे, त्वचा खराब होणे, त्वचेवरती चौकोनी भेगा पडतात, पायाच्या असू दे, हाताच्या असू दे, मानेपर्यंत जातं ते कधी कधी पसरत. नंतर आपल्या हालचालीमध्ये स्नायू दुर्बल झाल्यामुळं हालचाल शिथिल होते, हळूहळू हालचाल करायला लागतो आपण, फास्ट मुवमेंट्स होत नाहीत. नंतर आपल्याला भूक कमी लागायला लागते, ॲपेटाईट कमी होते आपली. डोक्यामध्ये कोंडा होतो किंवा डॅन्ड्रफ व्हायला लागतो किंवा हेअर लॉस, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेअर लॉस व्हायला लागतो. त्याच्याप्रमाणे हळूहळू रक्तक्षय जाणवतं, कारण हे सगळे बी कॉम्प्लेक्स रक्त बनवायला एन्झाईम म्हणून मदत करतात. तर आपोआपच हळूहळू ते कमी पडलं की रक्तक्षय होतो. आणि रक्तक्षय झाला तरी थकवा येणारच आहे, मनात गोंधळ निर्माण झाल्यासारखे, म्हणजे तुम्ही डिसिजन मेकिंग पॉवर असते किंवा प्रत्येक डेफिशियन्सीमुळं काही ना काहीतरी मेंदूसंस्थेवरती पण फरक पडतो. आणि त्याच्यामुळे आपल्या मानसिक गोष्टी म्हणजे मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ असतो, आपल्याला डिसिजन किंवा पटकन आपल्याला गोष्टी क्लिअर होत नाहीत. तर हे आपल्याला काय बघणार आहोत आपण, बायोटिनचं जे काही बघितलं आपण B8, तर त्या बायोटिनच्या डेफिशियन्सीने होणारे हे गोष्टी आहेत. आता पुढचं बघतोय आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मधलं B9. आज आपण पेंटाटॉनिक आम्ल बघितलं, त्याच्यानंतर पुढचं आपण बघितलं हे पायरॉक्झिन बघितलं, पेंटाटॉनिक B5 बघितलं, पायरिडॉक्सिन बघितलं, B6, नंतर B8 बायोटिन बघितलं. आता आपण B9 बघतोय. B9 म्हणजे फॉलिक ऍसिड किंवा फॉलिक अम्ल. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये ज्यांनी ज्यांनी प्लॅन केलेला आहे प्रेग्नन्सी, त्यांना 2 महिने आधीपासूनच आपण स्त्रियांना फॉलिक ऍसिड घ्या म्हणून सांगतो. कारण फॉलिक ऍसिड काय करतं, नर्वस सिस्टीम, जी काही बेबी मधली नर्वस सिस्टीम असते, तर तिच्यामध्ये जे काही जन्मजात व्यंग होऊ शकतात, कंजेनायटल अॅनोमलीज, ते होऊ नयेत म्हणून आपण फॉलिक आम्ल इवन
प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायच्या आधी 2 महिने आणि प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्यानंतर पण 3-4 महिने किंवा 5 महिने आपण हे फॉलिक ऍसिड घ्यायला सांगतो, कारण 4थ्या महिन्यापर्यंत बऱ्यापैकी स्ट्रक्चर तयार होतं. 5व्या महिन्याला आपण 4थ्या-5व्या महिन्याला कंजेनायटल ॲनोमॅलीजसाठी सोनोग्राफी करतो. तर हे B9 जे आहे फॉलिक आम्ल, त्याला आपण फॉलेसिन किंवा फोलेट असं पण म्हणतो, लक्षात घ्या. त्याची दुसरी नावं काय आहेत? फॉलेसिन आणि फोलेट अशी 2 नावं आहेत त्या फॉलिक आम्लला. 1933 मध्ये हे तेव्हापासून ह्या पोषण क्षेत्रामध्ये किंवा न्यूट्रिशनमध्ये हे जीवनसत्व सगळ्यांना माहितीचं आहे. आणि गर्भोदरपणामध्ये रक्तक्षय कमी होण्यास किंवा कंजेनायटल ॲनॉमलीज मुलांमध्ये होऊ नये म्हणून फॉलिक आम्ल शक्यतो दिलं जातं. तर आता फॉलिक आम्ल जे काही आहे, तर त्याचा एक प्रकारचा इतिहास आहे. त्याला आधी वेगवेगळ्या नावाने संबोधलं गेलं. म्हणजे 1933 मध्ये त्याला काय नाव दिलं गेलं की विल्स घटक असं नाव दिलं गेलं. आणि नंतर 1935 मध्ये त्याला जीवनसत्व यम असं नाव दिलं गेलं. 1938 मध्ये त्याला घटक यू म्हटलं गेलं. नंतर 1939 मध्ये त्याला जीवनसत्व B3 म्हटलं गेलं. नंतर 1940 मध्ये त्याला नॉरेट इल्युएट म्हटलं गेलं आणि 1941 साली त्याला ऍक्च्युली फॉलिक आम्ल म्हणून नाव दिलेलं. म्हणजे तेच विटॅमिन आहे, परंतु त्याला प्रत्येक सालानुसार नाव चेंज करत गेले. आणि हा त्याचा इतिहास आहे. आणि त्याला आता प्रॉपरली फक्त फॉलिक आम्ल किंवा फॉलिसिन किंवा फॉलिटस म्हणून ओळखलं जातं. कारण ते त्या काळामध्ये ते शास्त्रज्ञांना जसं सापडलं त्यात इव्हॉल्व्ह होत गेले आणि मग आपल्याला ऍक्च्युली फॉलिक आम्ल हे त्याचं नाव मिळालं. आता फॉलिक आम्लाचे गुणधर्म काय? तर सगळ्या ज्याप्रमाणे व्हिटॅमिन B12 वॉटर सोल्युबल आहेत, तर हे पाण्यात विरघळतं त्यामुळं. नंतर कसला रंग आहे त्याचा? इतके सगळे आपण आता बघितले ते सगळे बऱ्यापैकी पांढऱ्या रंगाचे होते रवाळ. आता हे पिवळ्या रंगाचा आणि स्फटिकरूपी घटक आहे. नंतर हे काय करतं की उष्णता दिली असता किंवा आम्लाची प्रक्रिया जर झाली तर ह्याचा काय होतो? ऱ्हास होतो किंवा हे कमी होतं. नंतर सूर्यप्रकाशामध्ये काय होतो? ह्याचा जलद गतीने नाश होतो. म्हणजे थोडक्यात उष्णतेने या सूर्यप्रकाशाने ह्याचा नाश होतो. नंतर रायबोफ्लोविनच्या जर संपर्कात आलं हे फॉलिक आम्ल, तर काय होतं की सूर्यप्रकाशामध्ये प्राणिधिवन काय होतं? वाढतं. नंतर कुठं शोषण होतं ह्याचं फॉलिक आम्लचं? तर आपल्या आतड्याचा जो भाग आहे जेजुनम म्हणून, लहान आतड्याचे 3 भाग असतात, त्याच्यामधल्या जेजुनम या भागामध्ये काय होतं? फॉलिक आम्लाचं काय होतं की शोषण होतं. आणि ते काय होतं की यकृतामध्ये थोड्या प्रमाणामध्ये थोडंसं साठवलं जातं. बाकी सगळं मलमूत्रातूनच बाहेर टाकलं जातं. परंतु अगदी थोड्या प्रमाणात न कळामध्ये यकृतामध्ये थोड्या प्रमाणामध्ये साठवलं पण जातं. B9चं कार्य काय आहे प्रामुख्यानं? तर तुम्हाला सांगितलं, रक्तातील लाल पेशी आहेत त्या तयार करायला मदत करतं. तर त्यांची परिपक्वता वाढवायला. नंतर शरीरातील प्रत्येक पेशीच्या वाढीसाठी आणि विभाजनासाठी काय असते? फॉलिक आम्लची गरज असते. तुम्हाला सांगितलं की पहिल्या जुन्या पेशी मरतात, नवीन पेशी तयार होतात. असं जे काय आपल्या शरीराचं कार्य चालू असतं झीज भरून, तर त्या नवीन पेशी निर्मितीला काय करतं? फॉलिक आम्ल मदत करतं. नंतर जे काही आपलं DNA आणि RNA आहे, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि म्हणजे DNA आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे RNA. लक्षात घ्या, DNA आणि RNA काय आहेत? क्रोमोझोम्स असतात, त्याच्यावरती स्ट्रँड असतात. तर ह्याच्या निर्मितीसाठी DNA आणि RNAच्या सगळ्यात मोठ्या निर्मितीसाठी B9ची किंवा फॉलिक ऍसिडची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. नंतर आपल्या ज्या शरीरात पांढऱ्या पेशी किंवा WBC असतात त्या काय काम करतात? तर सैन्याचं काम करतात. त्या आपल्याला आजारापासून संरक्षण देतात. तर ह्या पांढऱ्या पेशींना निर्मिती करायचं काम किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं काम पण कोण करतं? तर फॉलिक ऍसिड करतं. नंतर आपली त्वचा, आपले केस निरोगी ठेवण्याचं काम फॉलिक आम्ल करतं. नंतर जे काही प्रोटीन्स आहेत, प्रोटीनची काही नत्राम्ल आहेत, अमिनो ऍसिड्स, तर त्या नत्राम्लांच्या चयापचयासाठी प्रामुख्याने हे काय करतं? आवश्यक असतं. नंतर
फॉलिक आम्ल आणि जीवनसत्व काय आहेत, एकमेकावरती अवलंबून असतात किंवा परस्पर अवलंबी घटक आहेत. तर दोघांचा पण एकमेकांना काय होतो, उपयोग होतो, त्याशिवाय ते दोघं काम करू शकत नाहीत. तर परावलंबत्व आहे दोघांचं एकमेकावरती, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सीचं. त्याला आपण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये व्हिटॅमिन म्हणजे क म्हणतो, जीवनसत्व क. तर त्यामुळे हे दोघं एकमेकावरती परावलंबित आहेत, म्हणजे एकमेकावरती डिपेंडंट आहेत. ते एकत्र असल्याशिवाय दोघं पण एकमेकाला मदत किंवा एकमेकाचं काम पूर्ण होत नाही. त्यामुळे ते एकमेकावरती डिपेंडंट आहेत. नंतर गरोदरपणीच्या गर्भाच्या वाढीसाठी, प्रसूती सुलभ होण्यासाठी, गर्भामध्ये जन्मजात किंवा बाळामध्ये जन्मजात व्यंग नाही होणे, स्पायना बायफिडा किंवा असे न्यूरोलॉजिकल, म्हणून पण आपल्याला काय होतं, प्रामुख्याने फॉलिक आम्लाचा काय होतो, उपयोग होतो. आता तुम्हाला लक्षात आलं का, म्हणजे रक्ताच्या लाल पेशी बनवण्यासाठी, प्रत्येक पेशीच्या वाढीसाठी, RNA DNA बनवण्यासाठी, पांढऱ्या पेशीची या WBCची निर्मिती करण्यासाठी, त्वचा आणि केस निरोगी राखण्यासाठी, नत्राम्लाच्या चयापचयासाठी, पिकरांची निर्मिती करायची, म्हणजे जे काही शरीरामध्ये केमिकल रिॲक्शन्सला लागणारे एन्झाईम्स आहेत, त्या एन्झाईम्स बनवायला किंवा त्या एन्झाईम्सला हेल्प करायला बनायला B9 काय करतं, मदत करतं. आणि B9 आणि व्हिटॅमिन सी काय आहेत, एकमेकावरती अवलंबून आहेत. एकापैकी दोघांपैकी एक जरी कमी असला तरी त्या शरीरातल्या रिॲक्शन्स किंवा केमिकल रिॲक्शन्स होणार नाहीत किंवा दोघं एकमेकांना मदत करतात बनवायला किंवा तयार व्हायला. तर तसं फॉलिक आम्लांची एकमेकावर अवलंबी आहेत, त्याच्यामुळं दोघांनाही एकमेकाची गरज लागते. आणि गरोदरपणी काय, गर्भाच्या वाढीसाठी किंवा नाहीतर मग गर्भामध्ये जन्मजात व्यंग येईल, त्यामुळे फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. आणि आपोआपच प्रसूती सुलभ होण्यासाठी पण मदत होते, म्हणून फॉलिक ऍसिड हे आपण प्रेग्नन्सीमध्ये बायकांना लिहून देतो. आता ह्याची दैनंदिन आवश्यकता काय, की डेली अलाउन्सेस काय आहेत? तर प्रामुख्याने हे कसं आढळतं, फॉलिक आम्ल मुक्त आणि संयुक्त, म्हणजे एकच सिंगल स्वरूपात पण आणि संयुक्त म्हणजे कुठल्या तरी कॉम्पोजिशन मध्ये पण सापडतं. मुक्त असतं त्याला आपण फॉलिक आम्ल म्हणतो. आणि किंवा जे काही संयुक्त असतं ते कशाशी संयुक्त असतं, तर प्रामुख्याने टेट्राहायड्रोफ्लोरिक आम्ल किंवा ग्लुटॅमिक आम्लासोबत काय होतं, हे फॉलेट संयुक्त पावतं आणि त्याला आपण संयुक्त घटक असं म्हणतो. आता ह्याची दैनंदिन आवश्यकता काय, तर साधारणतः प्रौढ स्त्री आणि प्रौढ पुरुषांमध्ये 200 मायक्रोग्रॅम इतकं आपल्याला काय लागतं, फॉलिक ऍसिड लागतं. नंतर लहान बाळ जी आहेत, त्या 0 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत त्यांना 25 मायक्रोग्रॅम इतकं लागतं. 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत 80 मायक्रोग्रॅम लागतं. आणि 4 ते 6 वर्षापर्यंत 100 मायक्रोग्रॅम. हे सगळं 20-20 ने वाढत गेले. 7 ते 9 वर्षापर्यंत 120 मायक्रोग्रॅम, 10 ते 12 वर्षापर्यंत 140 आणि 13 ते 15 वर्षापर्यंत 150. पहिल्यांदा 20 ने वाढल्यानंतर 10 नीच वाढल्या. आणि गरोदर स्त्रिया आणि स्तनदामातामध्ये मात्र गरोदर स्त्रियांना 500 मायक्रोग्रॅम सगळ्यात जास्त गरज असते. लक्षात घ्या, प्रौढ स्त्री पुरुषांना पण 200च आहे मायक्रोग्रॅम, पण गरोदर स्त्रीला मात्र 500 मायक्रोग्रॅम इतकी गरज असते. आणि स्तनदा स्त्रिया ज्या लॅक्टेटिंग वुमन आहेत त्यांना मात्र 300 मायक्रोग्रॅम, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गरोदर स्त्रीला, मग स्तनदा मातेला आणि मग प्रौढ स्त्री पुरुषांना 200 मायक्रोग्रॅम आणि मग 13 ते 18 जे ॲडोलसंट पिरियडमध्ये मुलं आहेत त्यांना 150 मायक्रोग्रॅम लागतं. आणि 7 ते 12 वर्षापर्यंत साधारणतः 120 ते 140 मायक्रोग्रॅम इतकं आपल्याला काय लागतं, फॉलिक ऍसिड किंवा फॉलिक आम्ल लागतं. म्हणून आपण गरोदर स्त्रीमध्ये किंवा स्तनदामातामध्ये आपण काय करतो, की सप्लिमेंटरी ड्रग म्हणून फॉलिक ऍसिड किंवा फॉलिक आम्ल दिलं जातं. फॉलिक ऍसिडच्या रोज एक टॅबलेट खायला सांगतात डॉक्टर आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये किंवा स्तनदामाता असताना. स्तनदामाता असताना पण आपण एकत्र कॉम्बिनेशन विटॅमिन्स खाऊ शकतो. आता कशामध्ये असतं फॉलिक आम्ल, तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये, डाळीमध्ये, कडधान्यामध्ये, अंडी, यकृत ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं, फॉलिक आम्ल असतं. आता साधारणतः लक्षात घ्या, की आपण 100 जर ग्रॅम पदार्थ घेतले तर तिळामध्ये 51 मायक्रोग्रॅम असतं. लक्षात घ्या, तीळ जे आपण खातो ते. त्याच्यानंतर अंड्यामध्ये 70.3 मायक्रोग्रॅम असतं. पालक बघितला होता आपण,
पालकमध्ये किंवा आपण जे बघितले ते त्याच्यामध्ये 51 मायक्रोग्रॅम इतकं पालकमध्ये फोलिक आम्ल असतं. भेंडीमध्ये काय असतं 25.3 मायक्रोग्रॅम. 100 ग्रॅम जर भेंडी घेतली त्याच्यामध्ये 25. गवारीमध्ये 100 ग्रॅम गवारीत 50 मायक्रोग्रॅम. आणि आपण चवळी खातो उसळ, चवळीची उसळ खातो त्याच्यामध्ये किती असतं साधारणतः 69. 100 ग्रॅम जर चवळी घेतली तर त्याच्यामध्ये 69 मायक्रोग्रॅम असतं. लक्षात ठेवा. सगळ्यात मोठे मोठे सोर्सेस सांगितलेत मी तुम्हाला, रिच सोर्सेस. आंबट चुका खातो आपण पालेभाजी, तिच्यामध्ये पण 40 मायक्रोग्रॅम. 100 ग्रॅम जर आंबट चुक्याची भाजी घेतली तर त्याच्यामध्ये 40. थोडक्यात कशा कशा जास्त आहे, तिळामध्ये जास्त आहे, आंबट चुक्यामध्ये जास्त आहे, पालकमध्ये जास्त आहे 51. नंतर आपण कशात बघितलं की चवळीमध्ये पण 69 मायक्रोग्रॅम. म्हणजे या 4-5 गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त आहे. पण बाकी सगळ्यात पण असतं, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, हरभरा, पालक, भेंडी, गवार, तीळ, खोबरे, शेंगदाणे, अंडी, यकृत, समकुरा, आंबट चुका, कढीपत्ता, लाल टोमॅटो, धने आणि मेथ्या. या सगळ्यांमध्ये असतं. म्हणजे साधारणतः सगळ्यांमध्ये 20 मायक्रोग्रॅमच्या किंवा 25 मायक्रोग्रॅम पर्यंत असतं. पण बाकी जास्त जे रिच सोर्सेस आहेत ते म्हणजे अंड, तीळ, पालक आणि चवळी. हे सगळे फॉलिक ऍसिडचे काय आहेत सगळ्यात मोठे घटक आहेत. मॅडम, आता शेवग्याची हम्म जी शेंग असते ना, शेवग्याच्या हम्म शेंगामध्ये हम्म. त्याच्यामध्ये कोणता घटक असतो? त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये. व्हिटॅमिन बी असतात त्याच्यामध्ये, पण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं, पण ते साधारणतः 20 ते 22 मायक्रोग्रॅम इतकंच असतं. सगळे व्हिटॅमिन बी चे कॉम्प्लेक्सेस आढळतात, पण ते 100 ग्रॅम जर तुम्ही घेतला हरभरा तर त्याच्यामध्ये 22 ते 25 ग्रॅम इतकं ते मायक्रोग्रॅम इतकं आढळून येतं हरभऱ्यामध्ये. सॉरी, हरभरा नाही, शेवग्याच्या शेंगामध्ये. हम्म. आलं का लक्षात? हो. हा. आता फॉलिक जे आम्ल आहे त्याचा काय अभाव झाला किंवा डेफिशियन्सी झाली तर काय होतात, तर सगळ्यात पहिल्यांदा स्किन डिसीज, सगळे त्वचा रोग होतात. नंतर केस गळायला लागतात, रक्ताभिसरणामध्ये अडथळा येतो किंवा रक्ताभिसरण मध्ये बिघाड होऊ शकतो. त्वचेवरती पांढरे तांबूस डाग पडायला लागतात. लक्षात घ्या. शारीरिक किंवा मानसिक थकवा जाणायला लागतो. पण आणि जर फॉलिक ऍसिड डेफिशियन्सी असेल तर गर्भपात पण होऊ शकतो. ज्या काही प्रेग्नंट बायका आहेत तर त्यांचा गर्भ मेंटेन करायला पण याचा उपयोग होतो. तर काही ठिकाणी डेफिशियन्सी असेल तर गर्भपात होऊ शकतो किंवा कष्टदायक प्रसूती किंवा मुलांना व्यंग निर्माण होण्याची शक्यता पण काय होते, प्रामुख्याने वाढते. नंतर पचनक्रियेवरती परिणाम होतो. नंतर जुलाब होतात आणि जखम झाल्यावस्था रक्तस्राव पण थांबत नाही. कारण का, तर फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन क असतं एकमेकावरती अवलंबून असतात. आणि जर B12 ची किंवा जीवनसत्व क च्या B12 जरी कमी असेल तरी जीवनसत्व क चे पण कमी डेफिशियन्सी होते. आणि जीवनसत्व क चे डेफिशियन्सी झाले तर त्याने आपल्याला रक्तस्राव होण्याचे चान्सेस वाढतात. आपल्याला जर फॉलिक आम्ल जर कमी असेल तर जो काही ॲनिमिया किंवा रक्तक्षय होतो त्याला आपण मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतो. कसला ॲनिमिया म्हणतो? फॉलिक ऍसिड डेफिशियन्सीने जो काही रक्तक्षय होतो किंवा रक्त कमी होतं शरीरातलं त्याला आपण मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया किंवा मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया असं म्हणतो. कारण त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड कमी असतं किंवा त्यामुळे रक्तक्षय होतो. नंतर गरोदर स्त्रियांमध्ये प्रामुख्याने मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया दिसून येतं, कारण फॉलिक ऍसिडची खूप मोठ्या प्रमाणात 500 मायक्रोग्रॅम इतकी डेली गरज असते आणि ती जर भरून निघाली नाही गोळ्याद्वारे, खाण्याद्वारे, तर मात्र आपल्याला काय दिसून येतं की त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हा आजार किंवा रक्तक्षय किंवा मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय होतं मेगॅलोब्लास्टिक ॲनिमियामध्ये, तर ह्याच्यामध्ये जे काही रक्तगोलकांची संख्या आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण काय होतं, कमी होतं. रक्तगोलकांची संख्या म्हणजे आरबीसीची संख्या कमी होते आणि आपोआपच हिमोग्लोबिनचं प्रमाण पण काय होतं त्याच्यामुळं कमी व्हायला लागतं. आणि ह्या रक्तक्षयामध्ये काय होतं की प्रामुख्याने फॉलिक आम्लचा अभाव असेल तरी होऊ शकतं किंवा त्याच्याबरोबर B9 आणि B12 म्हणजे सायनोकोबाल्मिन म्हणजे आपण पुढे बघणार आहोत, आणि B9 म्हणजे पाठीमागचं बघितलेलं बायोटीन, सॉरी B8 म्हणजे बायोटीन होतं. B9 म्हणजे काय होतं, फॉलिक आम्लच. तर फॉलिक आम्ल आणि
B12 म्हणजे सायनोकोबाल्मिन ह्यांच्या अभावी पण काय होतं प्रामुख्याने आपल्याला हे कमतरता किंवा रक्तक्षय किंवा मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आपल्याला काय होतो दिसून येतो. नंतर ह्याला काय म्हणतात आपण जे काही रक्तक्षय किंवा B12 फॉलिक आम्लाच्या शोषण क्षमतेमुळे होतो त्याला आपण ट्रॉपिकल फ्लू म्हणतो किंवा समजा ट्रॉपिकल स्प्रू म्हणतो आपण त्याला. आता साधारणतः आपल्या रक्तक्षयामध्ये कसं असतं हिमोग्लोबिन जे काही आहे तर 100 मिलीमध्ये 5 ते 8 मिलीग्रॅम साधारणतः असेल तर रक्तगोलक किंवा आरबीसीची संख्या किती असते 2.5 ते 3 मिलियन इतकी असते. आणि पण फॉलिक ऍसिड किंवा फॉलिक ऍसिडची डेफिशियन्सी असेल तर मात्र ह्याची संख्या कमी होते किंवा एजीबी पण कमी होतं. मग त्यामुळे काय होतं की जो काही कधी कधी आपल्या इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्प्शन जरी कमी असेल तरी सुद्धा किंवा लोहचं ऍब्झॉर्प्शन पण कमी होतं आणि त्याच्यामुळे पण रक्तक्षय किंवा मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आपल्याला मुलांच्या मध्ये पण आढळून येतो. थोडक्यात काय फॉलिक आम्लमुळे मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. मग तो साधारणतः रक्तक्षय हा सगळ्यामध्ये गटामध्ये येऊ शकतो म्हणजे प्रौढ स्त्रिया असू देत लहान मुलं असू देत मोठी माणसं असू देत. ह्याच्यामध्ये काय होतं प्रामुख्याने की जो काही हा मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आहे तो कमी करायसाठी आपल्याला जर फॉलिक ऍसिड जर आपण घेतलं आणि त्याच्याबरोबर सायनोकोबाल्मिन म्हणजे B12 जरी घेतलं तर दोघांच्या ह्याच्यामुळे काय होतं की हा ॲनिमिया कमी व्हायला काय होते प्रामुख्याने मदत होते. आणि कधी कधी ऍब्झॉर्प्शनच जर नीट होत नाही तुमच्या गटमधून कारण बऱ्यापैकी हे आतड्यामधून ऍब्झॉर्ब केलं जातं. तर जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर आतड्याला काही अडचण आहे तुम्हाला अतिसार आहे जुलाब आहेत तर अशा वेळेस किंवा तुम्ही अँटीबायोटिकचं खूप मोठ्या प्रमाणात घेतले त्याच्यामुळे पण कधी कधी त्यातल्या आतल्या इंटेस्टाईन मधले बॅक्टेरिया फ्लोरा खराब होतो. अशा वेळेस पण तुम्हाला काय होतं की अपुरं शोषण होतं फॉलिक आम्लचं आणि मग प्रामुख्याने इथून काय होतं रक्तक्षय. आपण तर म्हणतो मी सगळं खातो भाज्या खातो आणि तरी पण का मला माझं वाढत नाही तर तुमचं ऍब्झॉर्प्शन होत नाहीये. म्हणजे तुम्ही जरी आहारातून घेतला तरी तिथे जाऊन इंटेस्टाईन मध्ये ते ऍब्झॉर्ब व्हायला पाहिजे. ते जर ऍब्झॉर्ब झालं नाही तर ते रक्तात जाणार कसं. तर ते तसं ऍब्झॉर्प्शन तुमचं किती अवलंबून आहे किती ह्याच्यावरती त्याच्यावरती पुढच्या सगळ्या गोष्टी काय असतात प्रामुख्याने अवलंबून असतात. ह्यात काय अडचण आहे का आता? नाही मॅडम. चालेल आपण आता उद्या B12 घेऊ म्हणजे आपलं शेवटचं विटॅमिन B12 होईल आणि मग विटॅमिन सी ला आपण सुरुवात करू म्हणजे आपले वॉटर सोल्युबल विटॅमिन्स पण काय होतील प्रामुख्याने संपतील. त्याच्यानंतर आपल्याला आपण आता बघितले होते कर्बोदके बघितले होते प्रथिने बघितले होते स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचंय की पाणी आणि फायबरयुक्त चोथायुक्त आहार जो आहे तो बघायचा आणि त्याच्यानंतर क्षार किंवा खनिजे खनिजामध्ये पण मग खूप वेगवेगळी खनिजे आहेत कॅल्शियम आहे पण त्यातली महत्वाचीच फक्त खनिजे बघणार आहोत. सगळी खनिजे बघणार नाहीत पण जी काही महत्वाची खनिजे आहेत कॅल्शियम म्हणा फॉस्फरस म्हणा आयोडीन म्हणा तर ती महत्वाची आपण जी काही खनिजे आहेत जी जास्त मोठ्या प्रमाणात गरजेची तेवढीच आपण थोडी मिनरल्स आपण बघणार आहोत. कारण मग सगळं घेतलं तर लक्षात ठेवायला अवघड होईल त्यातल्या त्यात महत्वाची मिनरल्स आपण घेऊ. ह्यात काय अडचण नाही ना? नाही मॅडम. चा ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू.